हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं व्लॉग नंबर 349मध्ये. तर तुम्हाला काहीतरी फरक जाणवत असेल, मी काहीतरी वेगळंच बोलतो आहे आणि आपले ओठ काहीतरी वेगळंच सांगतायत. तर विषय असा झाला, गोप्रोमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग झालं आणि आवाज काही रेकॉर्ड झाला नाही. पूर्ण दिवसभराचं शूट असंच घेतलं. मग फक्त आयफोनमधलं शूट आहे, तिथे आवाज येईल तुम्हाला. सकाळी सकाळी 7 वाजता उठून भाजीपाला आणायला गेलो, कारण आमचा 7:45चा मूव्हीचा शो होता. तर भाजीपाला घ्यायला गेलो एवढ्या थंडीमध्ये. सकाळ सकाळ प्रियांकाने टोमॅटो घेतले, मी तिला मदत करत होतो. काकडी घेतली, काकडी 40 रुपये किलो आहे. तर फायबरसाठी आपल्याला लागतात काकडी, गाजर. तर तेवढं सगळं घेतलं. नंतर मावशींकडं वजन करायला दिलं आणि त्यानंतर आम्ही घेतली भेंडी. तर भेंडी निवडायला बसलो आम्ही दोघं, मी आणि प्रियांका. तोपर्यंत मावशीने एकदम मस्त आम्हाला गवार पण दिली होती. तर गवार सगळ्यात महागडी गोष्ट आम्ही आज घेतली होती, ती म्हणजे 40 रुपये पावशेर. तर भेंडी निवडायची एक ट्रिक सांगितली मला प्रियांकाने, असं शेंडा थोडा मोडून बघायचा, म्हणजे तो कोवळी भेंडी पाहिजे. तर आम्ही भेंडी पण पावशेर घेतली, नाही अर्धा किलो घेतली, आय थिंक 50 रुपयाची. तर वाटाण्याच्या शेंगा घेतल्या, गाजर घेतलं आणि बाजार संपून घरी आलो. 20 मिनिटातच आम्ही सगळा बाजार संपवला आणि थेट निघालो न्याती प्लाझाला. मी नाही ऐकलं कुठं. बोलला होता सेकंड फ्लोर न्याती प्लाझा मॉलमध्ये आलो आम्ही आणि इथं आहे सिटी प्राईड. चांगलं मोठं आहे. स्क्रीन 4 कुठे? शोधा शोधा शोधा. प्रियांका हे घे ना. पाहिजे का? जायचं तुला, जाऊन ये. हे बघा मित्रांनो, कॉफी घेतली आहे, पॉपकॉर्न घेतले आणि एक गोष्ट इंटरेस्टिंग आहे, कॉफी आणि पॉपकॉर्नची प्राईस आहे तिकीट प्राईसपेक्षा जास्त मस्त आहे. यांचं सिटी प्राईड खराडीमध्ये ओपन झालं आहे, बघू शकता. बॅकग्राऊंड वगैरे मस्त आहे, स्क्रीन्स जास्त आहेत तिथे यांच्या, 7 का 8 स्क्रीन आहेत. झाला मित्रांनो आमचा मूवी बघून चाललो आहे आम्ही आता घरी. वाजलेले आहेत 11:20 झाले. मस्त आहे मूवी, स्पॉइलर काय देत नाही आम्ही, मस्त आहे, जाऊन बघा तुम्ही. इन डिटेल रिव्ह्यू घरी गेले देतो आम्ही आता. हे बघा मित्रांनो, मूवी बघून आलोय आता विवानसोबत. विवानची ड्युटी 9 वाजताच उठलाय, त्यामुळे मी सकाळचा शो बुक केला होता, कारण तो झोपलेला असतो सकाळी. तर आता वाजले 11, 2 तास खेळत होता आईसोबत. ही बा इकडे वगैरे करायचं, कशी करायची बॅटिंग. शिकला शिकला शिकला. आपलं पडलंय का रे खाली पायपुसनी. बाहेर बाहेर नाही जायचं विवान. दुपारी जेवणाची वेळ झाली. जेवणामध्ये होतं मित्रांनो कालचं बेसन आईने गरम केलं आणि होती मेथीची भाजी. तर मस्तपैकी ज्वारीची भाकरी आणि मेथी असं जेवण केलं. विवानला सवय आहे की जेवण करताना माझ्या मांडीवर बसायची, तर माझ्या ताटातली थोडीशी भाकरी खातो. आणि वेळ झाली होती
मूवीचा रिव्ह्यू द्यायची. मस्त रिव्ह्यू दिला होता आम्ही, पण आवाज न आल्यामुळे आता मला परत रिपीट करावं लागेल त्या गोष्टी. धुरंधर मूवी बघितला आम्ही. तर थोडासा मस्त थ्रिलिंग, सस्पेन्स, व्हायलन्स मूवी आहे थोडासा. तर अडल्ट आहे मूवी. लहान मुलांना घेऊन जायच्या लायकीचा नाही आहे. पण मस्त आहे मूवी. स्टोरी चॅप्टरमध्ये त्यांनी डिवाईड केलेला आहे मूवी, त्यामुळं आपल्याला लिंक लगेच लागते. आणि थोडासा लेंदी आहे मूवी. 3-3.5 तासाचा मूवी आहे. आणि ॲक्टिंग पण खतरनाक केली आहे सगळ्यांनी. रणवीर सिंग, अक्षय खन्ना, अर्जुन रामपाल, संजय दत्त, सगळ्यांची ॲक्टिंग एक नंबर आहे. जबरदस्त मूवी आहे. आणि याचा दुसरा पार्ट पण येणार आहे 19 मार्चला. तर अशा प्रकारे ओव्हरऑल मूवीला मी आउट ऑफ 4.5 देतो. आणि प्रियांकाने दिले होते इथं 4. तर मस्त वाटला मूवी. सकाळचं शो बुक केला होता कारण विवान झोपला होता त्यामुळे. आणि मग आम्ही 11-11:30पर्यंत घरी आलो होतो. बघा मित्रांनो, अजून काय पाहिजे लाईफमध्ये. असा एक छोटा बेबी, संडे इव्हिनिंग, कॉफी, काय पाहिजे अजून. दिस इज कॉल्ड कम्प्लीट फॅमिली. संडे इव्हिनिंगला असं बसायचं मस्तपैकी. हॅपी फॅमिली. आणि मोबाईल पडू शकतो तेव्हा हातून घेतो. हॅपी फॅमिली. कसा हसतोय बेबी. हॅपी फॅमिली. एवढीच कॉफी मॉलमध्ये 150 रुपये प्रियांकाने बनवली आहे. कॅपेचिनो 160 रुपये. बघा याच्यावरून कळून येतं जागेला किंमत असते ना की त्या वस्तूला. सेम कॉपी, सेम, काहीच फरक नाही. मी तर म्हणा ही चांगली आहे. मशीनची मला पण नाही आवडत. नाही, आमच्या ऑफिसमध्ये आहे, मला सवय लागली आता. मला मशीनची बिलकुल नाही आवडत. माझ्या ऑफिसला होती ना म्हणजे तिथे मी कधीच नाही पिली. बाहेर जाऊन पिते मी. मला सवय लागली. मी ब्लॅक कॉफी पितो ऑफिसमध्ये. तर बघा आई पण आली इथं कॉफी प्यायला. आई साखर टाकते फक्त, आम्ही नाही टाकत. येस, हिअर बेबी अँड आवर फॅमिली. येस. तर रात्री डिनरला बाहेर जायचं ठरलं, पण आई नाही आली कारण आई म्हटली की विवान आजारी आहे तर त्याला इथंच ठेवा माझ्याजवळ. तर आईला पार्सल घेऊन जाणार होतो आम्ही. त्यामुळं मग प्रियांकाला आज पिझ्झा खायचा होता. डॉमिनोजमध्ये गेलो, पिझ्झा ऑर्डर केला. तर पिझ्झा घेतानाही आम्ही चीज ॲड करू का नको असं झालं होतं, कोक ॲड करू का नको. तर शुगर अवॉइड करत होतो, मग चीज टाकलं पिझ्झ्यामध्ये. आणि पेप्पी पनीर पिझ्झा घेतला होता रेग्युलर साईजमध्ये. 4 पीस आले होते. तर आता जास्त काही खात नाही आम्ही कारण आता इच्छाच नाही आहे, पण थोडंसं क्रेविंग होते कधी कधी, म्हणून थोडंसं कधी कधी खातो. तर पिझ्झा खायला हे बघा, हे बॉटलमधून सॉस पडतच नव्हतं मला. तर मी बघितलं काय बाबा काय अडकलं आहे का ह्याच्यात. मग थोडंसं फिरवलं झाकण, वरून बघितलं तर बाबा हे असं खोलतं आहे. तर वरून खोलल्यानंतर लगेच त्याच्यातून सॉस बाहेर आला. गरम गरम पिझ्झा होता. आम्ही पिझ्झा ऑर्डर करत होतो इथून मागे, पण आता ना घराच्या जवळच वॉकिंग डिस्टन्सवर डॉमिनोज आहे, तर इथं जाऊनच खाऊ असं वाटलं. तर मस्तपैकी टाईमलॅप्स लावला होता. शेजारच्या टेबलवर कॅमेरा ठेवला, एन्जॉय केला. आणि नंतर गेलो बिर्याणी खायला रेड्डीजमध्ये. तर हे ताट आलं होतं, पण हे प्रियांकासाठी होतं. त्याच्यात येणार होतं प्रियांकासाठी आंध्रा थाली. तर खराडीमध्ये आहे रेड्डीचं आंध्रा थाली आणि बिर्याणी. तर प्रियांका नॉनव्हेज खात नाही बाहेर, मग प्रियांकासाठी आंध्रा व्हेज थाली ऑर्डर केली होती. मस्त वाटली, पण एवढी काही खास नाही वाटली प्रियांकाला. बघायला टेम्पटिंग वाटत होतं कारण त्यांनी चपाती, बॉबी, मिक्स व्हेजमध्ये पनीर होतं, भजी वगैरे असं दिलं होतं 4-5 आयटम. पण आमच्या ऑफिसमध्ये इव्हॉन 1मध्ये ना आंध्रा थाळी म्हणजे एकदम मस्त असतं. पुरी वगैरे असतं आणि ते अनलिमिटेड वाढतच असतात. तर ते आंध्रा मिल वेगळं आहे. तर मला वाटलं होतं की हे असेल काहीतरी, तर कम्प्लिटली वेगळं होतं. तर आमचा रिस्पॉन्स एवढा, रिव्ह्यू एवढा चांगला नाही आहे आंध्रा थाळीचा. तर मी बिर्याणी हाफ घेतली होती, चिकन बिर्याणी. तर इथून मागं मला असं खूप वाटायचं की फुल घ्यायची, पण हाफमध्येच माझं काम झालं. बाहेर आलो, रोल आईस्क्रीम एक नवीन काहीतरी वाटत होतं. इथून मागे आपण व्हिडिओमध्येच बघितलं होतं की कसं करतात हे. तर प्रियांका म्हटली आज आपण ट्राय करू. तर त्यांच्याकडे बरेच फ्लेवर आहेत, फक्त रोजमध्येच त्यांच्याकडं असा ताजा फ्लेवर होता. म्हणजे नॅचरल रोजच्या पाकळ्या, गुलाबाच्या पाकळ्या ह्याच्यापासून आईस्क्रीम बनवणार होते. बाकीचे सगळे फ्लेवर होते, पान वगैरे, स्ट्रॉबेरी, त्याचं सिरप होतं. म्हटलं आम्हाला नॅचरल काहीतरी पाहिजे. मग त्यांनी सजेस्ट केलं की रोल, हे झेन्सरच्या अपोजिट आहे. तर मस्तपैकी त्यांनी पाकळ्या टाकल्या, दुधाची क्रीम, काय 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 टाकलं आणि त्यांनी चालू केलं खटखट खटखट. तर हे सगळं मस्त वाटत होतं. आवाज पण एकदम मस्त येत होता, पण काय झालं माहीत नाही, गोप्रोमध्ये आवाजच नाही आला. तर मस्त मी रेकॉर्ड केलं होतं. तर इंस्टाला स्टोरी पण लावली आहे, ती बघा तुम्ही आता.
तर मी त्याला विचारलं खाली काय बर्फ वगैरे आहे का बाबा, त्यामुळं ते एकदम असं घट्ट होत असेल. तर तो म्हटला एक वेगळीच मशीन आहे खाली. तर मी काही अजून जास्त विचारलं नाही कसली मशीन आहे काय. मस्त त्यांनी रोल बनवून दिले रोज आईस्क्रीमचे. तर दिसायला तर भारी वाटत होतं. मोस्टली त्या क्रीमचाच फ्लेवर होता आणि पाकळ्या थोड्याशा टेस्ट करूच आम्ही. तर डेकोरेशन हे बघा मस्त केलं होतं त्यांनी. गुलाबाचं फूल ठेवलं, जे आपल्या पाकळ्या तोडल्या होत्या तेच फूल ठेवलं आणि वरून क्रीम नाही आणि काहीतरी टॉफी टाकत होता तो. तर मस्त केलं आणि आता वेळ झाली होती प्रियांकाला द्यायची. तर म्हटलं चला इंस्टाग्रामवर एवढं स्टोरी टाकलेलीच आहेत, तर फायनल रिझल्ट पण टाकू. तर मस्त वाटत होतं. पिझ्झा खाल्ला आणि आमची डेट मस्त झाली. टेस्ट करायची वेळ आली तर प्रियांकाला मस्त आवडली होती ती. आणि तोपर्यंत मी ॲड्रेस पण सांगत होतो. तवा नॅचरल आईस्क्रीम असं काहीतरी नाव आहे. तर जेन्सरच्या अपोजिट आहे. त्यांना सांगत होते आमचे व्लॉग्स वगैरे आहेत. तर त्याला पण पाठवले मी व्हिडिओ आणि मी ट्राय केली. मस्त वाटली मला आईस्क्रीम. तर आईस्क्रीम खाऊन घरी आलो. आईला पार्सल आणलं होतं मंचुरियन आणि गुलाबाचं फुलं आम्ही विवानला देत होतो. तर इथे ॲक्च्युली ऑडिओची गरज होती, पण जाऊ दे आता व्हॉईस ओव्हर देतो आहे, एन्जॉय करा. विवानला आता सगळं कळायला लागलं आहे. तो इकडे आईला नव्हता देत, तर माझ्याकडे चिकटून राहतो आणि प्रियांकाला दिले त्यांनी. तर मस्त हसत असतो आता. आता खेळकर झाला आहे विवान, ॲक्च्युली खेळकर झाला आहे आता. पळत असतो इकडून तिकडं, आईकडून घेऊन प्रियांकाला देत होता आणि मस्त हसत होता. 2 दात दिसत आहेत, स्माईल करतो आहे मस्त. तर आजच्या नोटवर ब्लॉग संपू. कसा वाटला हा नवीन ब्लॉग कॉमेंट्स करा, सबस्क्राईब करा.